चारों चौक प्रताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजारा, साधु संत के तुम रखवाले, असुर क्रंद राम दुरारे, अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, ईश्वर दिन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे मंदिर राम कृपाए जन उसे, सर्व सुख पूरे संकट कटे, नित सत्वीर जहान बलबीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नहीं, यश तुम्हारे पाठ कर कोई छुट्टी बंदी मासुक वही जो या पढ़े हनुमान चालीसा, सखी गौरी सा तुलसीदास हरि राखी जय नाथ हृदय माडे आपमन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सरांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त फ्रेश वगैरे झाली आहे, देवपूजा झाली आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता तर गेलं आहे ठाणगावला पायी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. इथं आमच्या जवळच ठाणगाव म्हणून एक गाव आहे आणि तिथं गणपती बाप्पाचं खूप सुंदर मंदिर आहे. तर मग आत्या जात राहता पायी तिथं प्रत्येक चतुर्थीला जाता. तर मग आज पण गेले आहे. मम्मी तर नाही गेल्या, त्या जात राहत्या, पण त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळे त्याने गेले. तर चला, मी पटकन माझं कामावरून घेते, स्वयंपाक बनवते. स्वयंपाक पण आज थोडाच बनवायचा आहे, संतोषपुरता आणि पप्पांपुरता, कारण की आम्हाला ते घेणार तर चतुर्थीचे त्यांना दोघांना नाही. तर चला, घेते बनवून पटकन. आणि आज सकाळी बघा आमच्याकडे खूप पावसाचं वातावरण झालं आहे एकदम असं. आताच माझं सकाळचं सगळं काम आवरलं आहे, मस्त फराळाचं वगैरे झालं आहे. आणि 2-3 दिवसांनी मला जायचं आहे माझ्या माहेरी डिलिव्हरीसाठी. तर मस्त माझी बॅग वगैरे पॅक करून ठेवते. आत्ताच मला संतोषने बॅग काढून दिली माझी, आता मी ती बॅग भरून ठेवते. बॅग पॅक करून राहिले मस्त. मला जायचं आहे माझ्या माहेरी, त्याच्यासाठी. का बरं सुट्टीला. हे पाहिलं की साड्या मग ती माझ्याकडे घालायला साड्या नाही, हे नाही ते नाही. किती माझं बरं एवढे आहे ना, तर मोज ना तू. ते दररोज घालून बसायच्या नाही ना, पैठण नाही त्या. मग घालायच्या पैठण्या पण काय होतं. तरच पैठण घालून बसायच्या. हॅलो, काय हो डान्स करून राहिले? करा बरं परत एकदाच राहता का? कसं वाटतंय पाऊस येतोय तर? चांगलं वाटतंय, पण बारीक बरोबर आहे, मोठायला पाहिजे असं जोरात धडाकेबाज. डायरेक्ट ढेकळ आहे ना, फुटले पाहिजे. एका ढेकळाचे 2 भाग. झाडांना हे भेटलं ना टॉनिक, पण झाड तेच झालंय. झाडांकडे बघून कसं वाटतंय? झाडांकडे बघून चांगलंच वाटतं. अच्छा, आणि पावसाकडे बघून? एवढा पाऊस झालाय बरं का आमच्याकडे. आमचं एवढं टिपडं भरलंय. ते भरून खाली गेलं पाणी. किती गेलं खाली, काही दिवसांना पण खाली जाईल. आता जेवढं पाणी येतं तेवढं खाली चाललंय ना. मग 1.5 टिपडं झाला असेल ना. 1.5 टिपडे पाऊस झाला. मग ते आपण पर्जन्य मापक आहे आपलं, ते पर्जन्य मापकच म्हणतात त्याला. छान. आताच मस्त दुपारचं जेवण वगैरे झालंय आणि इकडं मस्त पाऊस चालू आहे. तर मी आले होते बाहेर पाऊस बघायला, पण पाऊस एवढा चालू आहे ना, मस्त इथं मी बसले. एवढासाच पाऊस आलाय आमच्याकडे, जास्त पाऊस पण नाही आलाय. वातावरण तर बघा किती मस्त झालंय, खूप भारी वाटतंय ना. एवढं मस्त वातावरण झालंय, पाहू शकते. ते झाडं पण खूप भारी दिसतंय. आता पाऊस आल्यामुळे ना झाडांना मस्त टॉनिक भेटले, त्याच्यामुळे झाडं पण भारी दिसायला लागले. किती मस्त वातावरण झालंय. एवढे ढग आले, या ढगामधला जेवढा पाऊस आहे तेवढा पडला तर किती बरं होईल बरं. वातावरणाच्या मानाने पाऊस नाही. तर आम्हाला भेटायला आली आमची गोलू. गोला मोला. बाई, चाचूच्या फोन मध्ये काय मला ब्लॉग बनवते, तुला काही दाखवून नाही राहिला. चाचूने मलाच देऊन टाकला हा फोन. बाई, त्यांनी नवीन आणलं तर त्यांचा जुना दे. नाही, नवीनच दिला मला. विचार त्यांना तू. चाचू तुम्ही हिला नवीन फोन नाही देईल. चाचू कामात बिझी त्याच्यामुळं.
चाचूने मलाच देऊन टाकला. मला ब्लॉग बनवण्यासाठी चाचूने मोबाईल घेतला नवीन. तुला माहिती का? नाही त्यांनी मला मी त्याला सांगितलं होतं ना मला तुम्ही फोन घ्या म्हणून त्याने घ्या. हा का? तू सांगितलं म्हणून तिने फोन घेतला का? ऐकलं का तुम्ही? गोला म्हणे मी सांगितलं चाचूला म्हणून चाचूने फोन घेतला. बाबो चाचू तुझं एवढं ऐका द्या, माझं तर ऐकतीच नाही बाई काही. खोटं बोलायला तू एक नंबर. बाई मी काय खोटं बोलले? आता काय बोलली? चाचू माझं काहीच ऐकते नाही. मी जर काही सांगितलं तर मी तर किती दिवसापासून म्हणतो तुम्हाला मोबाईल घ्या घ्या, तरी घेतला का? तू म्हणली लगेच मोबाईल घेतला. तुझं किती ऐका त्या. मग मला वाटलंच होतं तिला तूच सांगितलं असं म्हणून काय सांगितलं. मी नाही सांगितलं. तू मग मी सांगून किती दिवस झाले माहितीये का? 3 वर्ष झाले. तेव्हाच म्हटले होते मी चाचूला मोबाईल घ्या, तेव्हा नाही घेतला चाचूने. तुझं लगेच ऐकलं. तुला बाळ सुधारायचं नाही ना. त्याचे तुझा आज कोणता पेपर होता? इंग्लिश कसा गेला? एकदम म्हणजे एकदम सोपा. सोपा गेला? तुला इंग्लिश येतं का? मराठी? नाही मराठीचा एक्स्ट्रा काही सुद्धा कोणाला मला काय म्हणावा 1 2 म्हणून दाखव बरं. काय 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नंतर काय राहतं 99 आणि 100. 99 100 का ग ABCD येते का? नाही याची ना येते का? काल तू त्या मोरा मागावर पळत होती. परत होता सहज मला तो आवडला. अच्छा. मस्त मोदक बनवले. आता हे तळून घेते. तरी तर मस्त तळण्यासाठी तेल गरम केलंय. आमच्या घरी पाय चोळणारे आले. कोणाचे जर पाय मोडले बिडले असतील तर इकडे या चोळायला. तुमचं काही चोळायचंय पप्पा? हात पाय. डॉक्टर ओ मोडक्या बाबा माझा पण पाय चोळायचंय. मोडक्या बाबा पंचतिली करतो पाय एवढा ना हात एवढा. गप राहावा ना पाहू. आता कस काय लागली ठोकर? आदर वाटलं असेल जाईल मी पटापटा. पप्पाला अजिबात कधीच काही लागत नाही. कुठंच काही. अयो हॅलो झालं जेवण? गुड मॉर्निंग नाही आता गुड नाईटची वेळ आली. बोला काय म्हणते? झालं जेवण? काय हो काय वाजलं? पाऊस आला काय? मग फ्लॅश केलं वाटतं टाकीतलं पाणी काय तसंच काहीतरी असेल. ते काय करताय तुम्ही? काय नाही. काय केलं मग आज दिवसभर? आज तर सुट्टीचा दिवस होता ना तुमच्या? दिवस असाच असाच कस काय जाईन? तुम्ही काही केलं त्याचं काही युटिलाइज केलं का नाही? काहीच नाही केलं. मला लई सांगते युटिलाइज करावे, हे करावं ते करा. तुम्ही काय केलं? गेलं असं सांगितलं तुला एकदा. आता काय करताय? आता थोडंसं काम चालू आहे फोन मध्ये. हो रील बघायचं. तुमची चष्मा सगळं दिसतंय. तुम्ही काय करताय? मला जायचंय उद्या. कसं वाटतंय तुला? काय वाटतंय तुला? कसं वाटतंय मला ते सांग. चांगलं वाटतंय. चांगलं म्हणजे कसं? जावा पण वाटतंय नाही पण वाटतंय. नाही कमन वाटतंय. असंच जावं कमन वाटतंय. आता कंटाळा आला ना मला. खूप दिवसापासून इथे नाही एका ठिकाणी राहून असं कंटाळा आलाय. जीव असं बघलाय. तू कुठं असं मुंबईला चाललेली? पण मी आता तिकडे चालले ना. इथून किती किलोमीटर आहे?
किलोमीटर नाही, किलोमीटरचा नाही विषय. मग इथून समजा मी आकाश त्यांच्या घरी जरी राहायला गेली तरी वातावरण चेंज आहे ना. कसं काय चेंज काय चेंज मग आता मी माझ्या माहेर चालले, मी तुझं असं निवांत राहीन ना. सकाळी इथे निवांत निघतो. इथं पण निवांत आहे, मग पण सकाळी लवकर उठायचं टेन्शन नाही राहणार. अच्छा मग कधी लवकर केव्हा उठशील मग? लेट उठून लवकर आंघोळ करायचं टेन्शन नाही राहणार. आंघोळ करणारच नाही 2-2 दिवस. पाऊस आला की मग पावसातच करायची. 2-2 दिवस आंघोळ करणार नाही. अजून काय सांग? स्वयंपाकाचं टेन्शन नाही राहणार. अच्छा तू स्वयंपाक नाही करणार तिथं. अजून मग किचनचं काही कामच राहणार नाही ना. स्वयंपाक नाही, चहा पाणी नाही, काहीच नाही. अच्छा मग काय करशील? भांडे कुंडे काहीच नाही. मग काय करशील? मी स्वामी सोबत खेळेन. कसं खेळशील? काय खेळशील? त्याला मी पुढं पळन, त्याला म्हणून मला धरायला ये. अच्छा अजून आता तुम्हाला सांगेन ना मी काय केलं काही नाही. ओके चालतंय. देवबाप्पा करन. ओके. ते आपलं राहिलेलं पुस्तक आहे ना, ते वाचायचं आहे. मला काय वाटत नाही. थोडं मोठ्याने बोला. मला नाही वाटत होईन दादा कम्प्लीट ते. अच्छा अजून नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं मी काय काय करीत तिथे गेल्यावर? झोपा काढशील. ओके. अजून काय करशील सांग. एवढंच, बाकी काहीच नाही. अच्छा थोडी एक्सरसाइज करावं. मग आता स्वामी आम्ही हे खेळणार आहे ना, तेव्हा एक्सरसाइज होईल ना माझी. काय? आराधरी. अच्छा चालत जाईन, थोडासा व्यायाम करन. अजून काय व्यायाम करन. बाकी काय? बाकी झोपा काढा. तुम्हाला कसं वाटतंय मी चालले एवढे दिवस? चांगलं वाटतंय. पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या मोठ्या सुट्टीसाठी चालले ना. पहिल्यांदाच एवढे दिवस राहणार आहे मी तिकडं. तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. डोक्याची कटकट जाईल असं का? मग किरकिर करायला कोण नाही राहणार? नाही. कुठून वर बोल राहिले? कुठून वर म्हणजे? मग कुठून वर बोलताय असं? इथून. अच्छा इथून. बेंबीच्या देठापासून? हो. बर मग तुम्ही मला फोन करशाल का आता? फोन करेन ना. मला तर काय वाटत नाही करशाल, कारण की तुम्ही मला कधी फोनच नाही करते. मी देशपांडे गेल्यावर. तू कर. तू कुठं करते मला फोन सांग बरं. तू करते का मला फोन कधी? मग कोण करतं? तू तिकडे गेलो कधी फोन नाही करत. तिकडे गेले की तिकडचीच होते. जिकडे गेलो तिकडचंच व्हावं लागत. आता मी इकडे आले करते कधी तिकडं फोन देशपांड्याला. मग करते रोज असं. त्यांचा फोन येतो मला दररोज. माझ्या मम्मीच्या फोनमध्ये बॅलन्स नाही म्हणून करते मी आता. आता मम्मीचाच येतो. खोटं बोलते. करते ना. बाकी मग काय म्हणते अजून? बाकी काहीच नाही निवांत. ठीक आहे मग. ठीक आहे. झाला एक फोन बघून तुमचा? नाही अजून? नाही ना. चला माझ्या ब्लॉगला एंड करा. बाय बाय म्हणा. बाय बाय. गुड नाईट. लय आनंदानं म्हणले हो. स्वीट ड्रीम. टेक केअर. इतक्या वेळ नाही म्हणले, आता लय आनंद झाला. तसं काय काही दडपण होतं तुमच्यावर. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. उद्या आता संतोष आहे ना माझ्या ब्लॉगमध्ये दिसणार नाही, कारण की मी चालले उद्या माझ्या माहेरी सुट्टीसाठी. खूप मोठी सुट्टी आता माझी 6 महिन्याची. हा 6 महिन्याची सुट्टी. ठीक आहे. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट.